आज आपण ज्या शास्त्रज्ञांविषयी जाणून घेणार आहोत त्यांचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. त्यांचं नाव आहे डॉक्टर जयंत नारळीकर. त्यांचं जन्मवर्ष आहे इसवी सन 1938. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. मूळ विश्वाच्या निर्मितीचे महास्फोट म्हणून साचे, जगामध्ये मान्यतेचे झेंडे आहेत रोवले. परी त्याहून वेगळा विचार करीती जयंत नारळीकर. त्यांच्या सिद्धांताचे सार स्थिर स्थिती माझी सामावले. फ्रेड हॉयल नारळीकर सिद्धांत नाही सहजी मान्य होत. न डगमगता तोंड देत विचार पुढे नेतसे. तरुणपणी सिद्धांत मांडला खूप प्रसिद्धी मिळे त्याला. नारळीकरांच्या प्रतिभेला देती लोक मान्यता. विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवित. मराठी भाषेच्या समृद्धीत आणखी भर घातली. विज्ञानाचा प्रसार केला, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. वैभवशाली परंपरेला पुनर्जीवन मिळाले. आयुकाची स्थापना केली, कल्पकतेने विस्तारिली. संशोधना प्रेरित केली, फळी नव युवकांची. खगोलशास्त्रीय अभ्यास ललाटभूत भारतास. प्रेरित करीती छात्रांस संशोधन करण्यासी. आता ऐकूयात या ओव्यांचा माहितीपर कल्पनाविस्तार. डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म 1938 साली कोल्हापूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण केंद्रीय विद्यालय आणि बनारस हिंदू विद्यापीठात झाले. केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी गणित विषयात BA आणि खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी विषयात MA ची पदवी मिळवली. त्याचवेळी त्यांनी सिनियर रँगलर हा बहुमानही मिळवला. त्यांनी मानाचे टायसन मेडल आणि स्मिथ प्राइज प्राप्त केले. त्यांनी किंग्स कॉलेज त्याचप्रमाणे इन्स्टिट्यूट ऑफ थिओरॉटिकल ॲस्ट्रॉनॉमी या संस्थांमध्ये संशोधन केले. त्यानंतर 16 वर्षे मुंबई येथील टाटा मूलभूत संस्थेमध्ये संशोधन केल्यानंतर पुण्यामध्ये इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेची स्थापना केली. ही संस्था म्हणजे अर्थातच आयुका. महास्फोटाला पर्यायी प्रारूपाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांनी खगोल भौतिकी विषयावर अनेक पुस्तके लिहिली. विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी विज्ञान कथा, कादंबरी आणि व्याख्यानांद्वारे मौलिक योगदान दिले आहे. रेडिओ आणि दूरचित्रवाणीवर त्यांनी विज्ञान विषयावर अनेक कार्यक्रम केले आहेत. ओवी गायन आणि ओव्यांचा माहितीपर कल्पनाविस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.